प्रश्न असणार एवढं की माझी काहीतरी मदत करावं. मी कशी तरी शेती आता बाबाला वारून 1 वर्ष झालं, तर मी शेतीला नेमकाच लागलो होतो, तर हे असं नुकसान झालं. खतम झालेली बाग आहे. महागाव तालुक्यात केळी पिकाचे प्रचंड नुकसान. सवना येथील शेतकरी पांडुरंग विलायते यांच्या 2 एकर क्षेत्रावरील केळी पीक उद्ध्वस्त. शेतकरी पांडुरंग विलायते यांनी 2 एकर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली होती. गत 12 महिन्यापासून ते केळी पिकाचं अतिशय उत्तम असं संगोपन करत होते. केळीचे पीक सुद्धा त्यांच्या शेतात अतिशय सुंदर बहरलं. परंतु 11 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे त्यांच्या केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे पांडुरंग विलायते यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्याचे केळी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी तणावात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महागाव तालुक्यामध्ये गत आठवड्यात झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सवना व परिसरामध्ये केळी व इतर पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव. नमस्कार. आज आपण महागाव तालुक्यातील सवना शेत शिवारामध्ये आहोत. पांडुरंग विलायते यांचा जे केळीची बाग आहे त्या बागेमध्ये आपण आहोत. अतिशय मेहनतीनं फुलवलेली त्यांची बाग जी आहे ती तुम्ही पाहू शकता की 11 जून रोजी आलेल्या वादळी वारा आणि पावसामध्ये कशी उद्ध्वस्त झालेली आहे. प्रशासकीय स्तरावर अद्यापपर्यंत शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची जी आहे मदत झालेली नाही. आज आपल्यासोबत शेतकरी पांडुरंग विलायते आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचं किती नुकसान झालेलं आहे आणि शासकीय स्तरावर कोणत्या प्रकारचं त्यांचं नुकसानाची दखल घेण्यात आली आहे. दादा, काय सांगसाल, तुम्ही कधी ही केळ लावली होती? हे 11 तारखेला नुकसान झालेली आहे. सगळे वादळ लावली कधी तुम्ही? गेल्या वर्षी गेल्या वर्षी लावली, 6व्या महिन्यात. किती एकर आहे हे क्षेत्र? 2 एकर. किती संख्या आहे? 3000 झाडाची संख्या आहे. नुकसान म्हणजे कशामुळे झालं? सगळं वादळी वारे म्हणून, चक्रीवादळामुळे. कधी झालं हे चक्रीवादळ? 11 तारखेला. 11 जून. काय सांगणं राहील तुमचं प्रशासनाला? प्रश्न असणार एवढं की माझी काहीतरी मदत करावं. मी कशी तरी शेती आता बाबाला वारून 1 वर्ष झालं, तर मी शेतीला नेमकाच लागलो होतो, तर हे असं नुकसान झालं. हे बागेचे असं हे पूर्ण खतम झालेली बाग आहे. शासनाने काहीतरी मदतीला करावं, काहीतरी मदत, ही माझी अपेक्षा आहे. 11 जून रोजी जो चक्रीवादळ आलं त्या चक्रीवादळामध्ये हा आमच्या गावातील पांडुरंग विलायते हा अल्पभूधारक आणि गरीब शेतकरी हा मागच्या वर्षी याच्या वडिलांनं कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आणि ते दुःख यानं ते बाजूला सावरून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी या हेतून शेतात ड्रीप घेतली आणि केळी पिकाची निवड केली की 4 पैसे आपल्याला जास्त मिळाले पाहिजे, वडिलांच्या हातचं कर्ज फिटलं पाहिजे. परंतु ते कर्ज फिटण्याचा दूर एका दिवसात याच्या म्हणजे सगळ्या स्वप्नाची राखांगोळी झाली आणि जे केळ लागवडीसाठी जे कर्ज काढलं होतं ते कर्ज सुद्धा फिटणं मुश्किल आहे. आता वडिलांच्या हातचं कर्ज फेडण्याचे ह्या गोष्टी दूर आहेत. अतिशय होतकरू आणि गरीब मुलगा आहे. संपूर्ण कुटुंबाने शेतीत वर्षभर घाम गाळला. मागच्या वर्षी केळी लावली. जवळपास 8 ते 9 लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं. म्हणजे तोंडी आलेला घास याच्या एका दिवसात हिरावून गेला आणि याच्या सगळ्या स्वप्नांची राखांगोळी झाली. माझी शासनाला मायबापाला विनंती आहे की मेल्याच्या नंतर जे आपण 1 लाख रुपये देता तर ते 1 लाख रुपये भरण्याच्या अगोदर जर त्याला 50,000 जरी मिळाले तर हा पुन्हा परत या पिकाची खोडवा पीक घेईल किंवा इतर पिकाला लावून हा कसा तरी स्टँड होईल. आजपर्यंत जवळपास 8-10 दिवस व्हायले कुठली अशी ठोस मदतीची कारवाई शासकीय स्तरावर अद्याप झालेली नाही. मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाच्या प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला आणि सामाजिक संस्थांना, सामाजिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की या पांडुरंगाच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं, हातभार द्यावा, याला धीर द्यावा आणि याला या कर्जाच्या खाईतून, या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करावी हीच मी आपल्याला विनंती करतो. आज सवना येथील शेतकरी पांडुरंग विलायते यांच्या केळीच्या बागेमध्ये प्रसिद्ध गझलकार अबेद शेख सुद्धा आपल्या सोबत आहेत. ते सुद्धा शेतकऱ्याचं झालेलं प्रचंड नुकसान पाहून शासनाला विनंती करणार आहेत की शेतकऱ्याला मदत करावी. काय सांगसाल? शेतकरी विलायतेचं मोठ्या प्रमाणात केळी पिकाचं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं केळी पीक जे आहे ते निसर्गाने हिरावून नेलं. काय सांगसाल? अशा परिस्थितीत शेतकऱ्याने काय करावं हा मोठा प्रश्न आहे. कारण की कापूस जर पेरला, आपण कापूस घेतला तर भाव मिळत नाही, सोयाबीन घेतला तर भाव मिळत नाही
आणि ही अशी केळीची बाग लावली तर असं आसमानी संकट हे शेतकऱ्यावर येतं. 4 ओळी आठवतात मला. तो ऊस जाळतो, तो कापूस जाळतो, तो ऊस जाळतो, तो कापूस जाळतो, प्रत्येक पीक माझे पाऊस जाळतो. पेरून काय पेरू शेतात मी आता, बस हाच प्रश्न माझ्या मेंदूस जाळतो, बस हाच प्रश्न माझ्या मेंदूस जाळतो. अशी परिस्थिती पांडुरंग भावावर आलेली आहे. त्यांच्या वडिलांना आत्महत्या केली, ही वेळ त्यांच्यावर येऊ नये बस एवढंच वाटतंय आणि शासनाने त्यांना मदत करावी हीच आशा. धन्यवाद. आपल्यासोबत कृषी भूषण लक्ष्मीताई पारवेकर आहेत. शेतकरी पांडुरंग यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान झाल्याचं त्यांना समजल्यानंतर ते सुद्धा या शेताला भेट देण्यासाठी आले आहेत. तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये पोहोचला नाही, परंतु स्वतः केळी उत्पादक आणि कृषी भूषण त्या आहेत, त्या सुद्धा या शेतकऱ्याच्या शेतावर आल्या आहेत. काही मोठ्या प्रमाणात केळी पिकाचं या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. काय मागणी राहील तुमची शासनाकडे शेतकऱ्याच्या बाजूने? मंगळवारी 10 तारखेला जे वादळी पाऊस आला आहे त्याच्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी होणाऱ्या वादळी पावसामुळे शेतकरी पहिलाच आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. आणि हा शेतकरी जे आहे विलायते त्याच्या वडिलांनी गेल्या वर्षीच आत्महत्या केलेली आहे. म्हणून त्यांनी कर्जातून सावराईसाठी केळी हे पीक घेतलेलं आहे. पण या वर्षी पावसाने काही त्याची साथ सोडली नाही वादळाने. आणि यावर्षी केळी उत्पादक शेतकरी भुईसपाट त्यांचे केळीचे उत्पन्न झालेलं आहे. म्हणून शासनाला माझे विनंती आहे शासनाला की शासनानं शेतकऱ्याच्या गंभीरपणे पाठीशी उभे राहावं आणि जे नुकसान शेतकऱ्याचे झालेले आहे ते शासनानं त्याचे सहकार्य करावं. आणि लोकप्रतिनिधींनी स्वतः प्लॉटची पाहणी करावं, येऊन पाहणी करावं त्याच्यासाठी. आणि पीक बदल म्हणून शेतकरी आज बराच शेतकरी हे 80% शेतकरी केळी पिकाकडे वळलेला आहे. आणि या निसर्गामुळे जर असं झालं तर पुन्हा खचून शेतकरी जाण्यापेक्षा आणि शेतकरी आत्महत्या केल्यावर त्याला मदत मिळण्यापेक्षा शासनानं गंभीरपणे त्याच्या पाठीशी राहावं. कमीत कमी 80% शेतकरी या महागाव तालुक्यामध्ये केळी उत्पादक आहेत आणि त्यांचे भुईसपाट हे जमीन केळी झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी 100%ला 100% नुकसान झालेलं आहे. याचा कुठंतरी सरकारनं गंभीराने विचार करावा. आणि लोकप्रतिनिधीला तसं आम्ही आमच्या विभागातले मतदारसंघाचे वानखेडे साहेब यांना आणि पालकमंत्री संजीव भाऊ यांना आम्ही तसं निवेदनाद्वारे कळवणारच आहोत. आणि शासनानं केळी उत्पादक शेतकऱ्याला त्याची मदत दिली पाहिजे. नक्कीच तुम्ही पाहू शकता या केळी बागेचं प्रचंड प्रमाणात असं जे 11 जूनला झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये नुकसान झालेलं आहे. वडिलांनं आत्महत्या केली, कर्जबाजारीपणाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली. परंतु वडिलाचं असलेलं कर्ज फेडण्याची एक नवी उमेद घेऊन पांडुरंग हा या केळी या पिकाची त्यांनी लागवड केली. परंतु सरकारचं शेतकरी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा या सगळ्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यासमोर या पांडुरंग समोर सुद्धा पुन्हा एक आत्महत्या करावी का असे विचार त्याच्या मनात सतत येत आहे. या शेतकऱ्याच्या माध्यमातून राजकर्त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी या शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती पाहावी आणि त्या शेतकऱ्याला जी लागेल ती मदत करावी आणि एक पांडुरंगाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न या यंत्रणेने करावा अशी या शेतकऱ्यातर्फे या अभित शेख असोत किंवा गोविंदराव देशमुख असोत यांनी मागणी केलेली आहे. मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव.